हॅलो, मी वर्षा. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. ते सियारा बघा. आज मी करणार आहे अख्खा मसूरची आमटी करायची होती आज. आमटी म्हणजे जास्त पातळ नाही, ग्रेव्ही टाईपच. त्यासाठी बघा अख्खा मसूर मी कुकरला भाताबरोबर लावला होता, शिजला होता छान असा. आणि थोडंसं खोबऱ्याचं वाटण पण केलं होतं. काय काय घातलं मी पुढं सांगतेच तुम्हाला. त्यासाठी कढई घेतली इथं. त्याच्यामध्ये तुम्ही कसं तेल कमी जास्त खाता त्यानुसार तेल टाका. आम्ही कसं खातो त्यानुसार मी टाकते. मी नेहमीच सांगत असते तसं. प्रत्येकजण तेल कमी जास्त खातं आहे त्यामुळं सांगितलं. तेल टाकून घेतले मी आणि गरम झालं की बाकीचा कांदा वगैरे घालूया. अख्खा मसूर खूप छान होतो. अशा पद्धतीनं करा. आपल्या रेग्युलर घरात आपण जसं करतो तसं करून दाखवायला लागले मी. जास्त काय असं हे नाही आहे. जे मी घरात करते तेच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते, तुम्हाला माहितीच आहे. कसं वाटतं ते पण मला सांगा. आणखीन काय वेगळं बघायचं असेल रेसिपीमध्ये तर ते पण तुम्ही मला सांगू शकताय, मी तुमच्यासोबत शेअर करेन. असं इथं कांदा घातला आहे मी. कांदा छान मऊ पडसपर्यंत परतून घ्यायचा. छान असा परतून घेऊया आपण कांदा. बघू शकताय कांदा छान असा सॉफ्ट पण झाला आहे आणि थोडासा ब्राऊन होत आला आहे. कढईने बघू शकता तुम्ही. पिंकिश झालेला आहे कांदा आपला. आणि जरासं बघा परतून घेऊया. आता आपण खोबऱ्याचं जे वाटण केलंय त्याच्यामध्ये फक्त मी थोडंसं ओलं खोबरं घातलंय, लसूण, आलं आणि थोडंसं जिरे घातलेत. बाकी एक्स्ट्राचं काहीच घातलं नाही मी. एवढंच घातलंय खोबऱ्याच्या वाटणमध्ये. बाकीचं लवंग, दालचिनी वगैरे असलं काही घातलं नाही. कोथिंबीर पण नंतर मी वरूनच कट करून घालेन. आणि एक टोमॅटो घातला, सॉरी ते एक सांगायचं राहिलं. एक छोटा टोमॅटो घातला होता. मसाला असा छान असा आता परतून घ्यायचा आपण मस्त, जेणेकरून मसाला तेल सुटेपर्यंत परतायचं. छान असा मसाला परतून घ्यायचा. मागच्या वेळेस मी ह्याची रेसिपी टाकली होती, त्याच्यामध्ये फक्त आलं लसूण पेस्ट टाकून पण केलं होतं, ते पण छान होतं. हा मसाला टाकून पण केलं खोबऱ्याचं वाटण, तरी पण छानच होतं. इथं बघा मी पाव चमचा हळद टाकली होती आणि थोडासा गरम मसाला टाकते. गरम मसाला आणि हळद टाकली. त्यानंतर आपलं घरचं लाल तिखट चटणी ज्याला आपण म्हणतो ती टाकायची. तिखट तुम्ही कसं खाता, कमी जास्त त्यानुसार टाका. मी आमच्यात तिखट खातात त्यामुळे त्यानुसार टाकते. आणि त्याच्यावरती थोडीशी साखर टाकायची. साखर टाकाच तुम्ही, त्यानं टेस्ट आणखीन छान येते. म्हणजे जसं आपण हॉटेलमध्ये वगैरे रेस्टॉरंटमध्ये वगैरे जेवायला जातो त्या टाईपमध्ये टेस्ट येते जरा साखर टाकल्यानंतर त्याच्यामध्ये. आणि तुमच्याकडे गोडा मसाला असेल तर ते पण टाकू शकता तुम्ही थोडासा. त्यानं पण अख्खा मसाला टेस्ट छान होते गोडा मसाला टाकल्यानंतर. आता माझ्याकडे नाही आहे तर टाकला नाही मी, गरम मसालाच टाकला वरती. छान असं आता पण गोडे मसाले सगळे मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये. कलर पण बघा किती छान आलाय. मसाला छान कुठलाही मसाला छान भाजून घ्यायचा म्हणजे आपली भाजी छान होते. मी आमटी म्हणजे ग्रेव्हीमध्येच करणार आहे, जेणेकरून चपातीसोबत किंवा भातासोबत खाता येईल असं. आम्ही चपातीसोबत भातासोबत खाण्यासाठीच हे केलं आहे. आता छान असं थोडं जरा तेल सुटूपर्यंत परतूया. इथं बघा मी एक 5 सेकंद परतलं होतं आणि आता मिक्सरच्या भांड्यातच थोडंसं पाणी घालून प्लेट लावून ठेवायची थोडा वेळ. आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते, जेणेकरून मसाला शिजून जाईल त्याच्यामध्ये वाफेवरती. एक अर्धा मिनटं ठेवलं होतं मी. बघू शकता किती छान कलर आलाय. आणि थोडंसं पाणी घालायचं आणि छान मिक्स करून घेऊया.
मिक्सरच्या भांड्यातच पाणी घातलं होतं मी मसाल्याचं. मसाल्याला छान तेल सुटलं आणि मसाला छान आपला शिजला गेला आहे वाफेवरती. मी एकदा हलवलं होतं मसाला परतताना, प्लेट झाकली होती त्यावेळेस. सो मसाला आपला रेडी आहे इथं. आता आणखीन एकदा हलवून घेऊया आणि आपला जो अख्खा मसूर आहे तो आता शिजलेला अख्खा मसूर घालायचा. मी कुकरला भात लावत होते, तसं म्हटलं कुकरला भात आणि मसूर पण शिजून जाईल म्हणून मी डायरेक्ट कुकरलाच लावून घेतलं. बघा किती छान दिसते. आता या व्हिडिओमध्ये कसं दिसते माहीत नाही मला. सो पण छान टेस्टला होता आणि दिसायला पण छान दिसत होतं. नक्की अशा पद्धतीने तुम्ही करा आणि मला कमेंट करून सांगा कसं वाटते, कारण की छानच टेस्ट लागणार. त्याच्यामध्ये काही वादच नाही. मी कुठल्याही जेवढ्या मी रेसिपी टाकल्या तेवढ्या ट्राय करा, त्याची तुम्हाला टेस्ट छानच लागणार. मी 100% गॅरंटी देऊन सांगते. आणि भरपूर अशी वरून कोथिंबीर टाकली. मी मसाल्यामध्ये कोथिंबीर टाकली नव्हती, सो वरूनच टाकले. आणि तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे असेल तुम्ही पाणी ॲड करा, नसेल तर तुम्ही ग्रेव्हीमध्ये किंवा सुक्कं जरी केलं तरी चालते, छान होते. सो इथं बघा माझं मसूर ग्रेव्ही तयार आहे छान अशी. आता आपण मस्त या टायमाला मीठ वगैरे बघा कमी जास्त बघून तुम्ही घाला आणि प्लेट लावून 1-2 मिनटं छान असं बारीक गॅसवर त्याला शिजू द्यायचं, जेणेकरून मसाला आणि हे सगळं एकत्र छान शिजून मस्त टेस्ट आली पाहिजे त्याला. इथं बघा 2 मिनटानंतर तुम्हाला मी दाखवा लागले. कसला मस्त कलर पण आलाय बघू शकते आणि टेस्टला पण तेवढंच भारी होतं. माझी मसूरची ग्रेव्ही तयार आहे. तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. सो आजचा हा मसूर ग्रेव्हीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि हाईपचं बटन दाबा. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला सपोर्ट करा. बाय, धन्यवाद.